आजपासून बरोबर 33-34 वर्षापूर्वी म्हणजेच 1991च्या उन्हाळ्यात आपल्या देशावर एक असं भयंकर संकट आलं होतं। परदेशातून पेट्रोल, डिझेल, खत आणि औषधं आयात करण्यासाठी भारताच्या तिजोरीत फक्त 2च आठवडे पुरेल एवढं म्हणजेच अवघं 1.2 अब्ज डॉलर परकीय चलन उरलं होतं। 2 आठवड्यानंतर देशाचा प्रपंच कसा चालवायचा? आपल्या गाड्यांना पेट्रोल कुठून मिळणार? हा प्रश्न केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला पडला होता। देश थेट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता। आता तुम्ही म्हणाल, आज अचानक आपण 33 वर्षापूर्वीचा हा इतिहास का उकरून काढतोय? तर त्याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच देशातील जनतेला केलेले एक आवाहन। देशाची अर्थव्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी मोदींनी जनतेला पुढील 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय। सोबतच इंधनाची बचत करण्यासाठी मेट्रोने प्रवास करा आणि शक्यतो वर्क फ्रॉम होम करा असंही म्हटलंय। मोदींच्या या आवाहनामुळे देशात सध्या संमिश्र वातावरण आहे। यामुळे आपल्याला भारताच्या इतिहासातील त्या काळ्या कालखंडाची आठवण करून दिली आहे, जेव्हा देशाची अब्रू आणि पत वाचवण्यासाठी भारताला स्वतःचं हक्काचं सोनं परदेशात गहाण ठेवावं लागलं होतं। आज आपण 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलन साठवून जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ताठ मानेने उभे आहोत। पण 1991 मध्ये अशी वेळ आली होती की भारताला या संकटातून वाचवण्यासाठी विमानांमधून सोनं भरून स्वित्झर्लंड आणि लंडनला पाठवावं लागलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या घटनेचा आढावा घेणार आहोत। ते सोनं कसं गुप्तपणे देशाबाहेर पाठवलं गेलं, गाडी पंक्चर झाल्यावर काय गोंधळ उडाला, एका पत्रकाराने हा देशातील सर्वात मोठा गुप्त प्लॅन कसा उघड केला आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि आपल्या एका स्मार्ट निर्णयाने भारताचं नशीब कसं बदललं, हे सगळं आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की अचानक 1991 मध्ये भारतावर भलं मोठं संकट आलंच कसं। याला कारणीभूत ठरलं होतं मध्य पूर्वे म्हणजे आखाती देशांमधील एक युद्ध। 1990 साल उजाडलं आणि इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसेन यानं अचानक शेजारील देश कुवेतवर आक्रमण केलं। सद्दाम हुसेनच्या डोक्यावर इराण सोबत युद्धामुळे आधीच प्रचंड कर्ज होतं आणि कुवेत ते कर्ज माफ करायला तयार नव्हता। त्यातच कुवेतने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढल्याचा आणि इराकचं तेल चोरल्याचा आरोप सद्दामने केला। कुवेतची अफाट तेल संपत्ती हडपण्यासाठी 2 ऑगस्ट 1990 रोजी इराकच्या सैन्याने कुवेतवर चढाई केली। आता युद्ध झालं आखाती देशात, पण त्याचे थेट धक्के बसले थेट आपल्या भारताला। पहिली गोष्ट म्हणजे युद्ध सुरू होताच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत गगनाला भिडली। भारत हा सुरुवातीपासूनच इंधनासाठी आयातीवर अवलंबून असलेला देश, त्यामुळे महागडं तेल खरेदी करताना भारताचा परकीय चलन साठा वेगाने रिकामा होऊ लागला। दुसरी मोठी गोष्ट अशी झाली की कुवेत आणि इतर आखाती देशांमध्ये लाखो भारतीय काम करत होते। युद्धामुळे या सगळ्यांना जीव वाचवून मायदेशी परतावं लागलं। हे भारतीय दरमहा परदेशातून आपल्या देशात जो पैसा पाठवायचे त्याला आपण रेमिटन्स म्हणतो, तो परकीय चलनाचा ओघ एका झटक्यात आटला। त्यात भर म्हणून भारतात राजकीय अस्थिरता होती, एका पाठोपाठ एक सरकार बदलत होती, दीर्घकालीन आर्थिक धोरण कोणाकडेच नव्हतं आणि त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता। 1991च्या मध्यापर्यंत पाणी गळ्याशी आलं होतं। भारताचा परकीय चलन साठा अवघ्या 1.2 अब्ज डॉलरवर आला होता। ही रक्कम भारताच्या लागणाऱ्या कच्चं तेल, खाद्यतेल आणि खत यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या केवळ 2 ते 3 आठवड्यांच्या आयातीसाठीच पुरेशी होती। जर भारताने आंतरराष्ट्रीय बँकांचे घेतलेलं कर्ज वेळेत फेडलं नसतं तर जगाने भारताला डिफॉल्टर म्हणजेच दिवाळखोर घोषित केलं असतं। एकदा का एखाद्या देशाला डिफॉल्टर घोषित केलं की जगातली कोणतीही बँक त्याला साधी दमडी ही कर्ज देत नाही। देशाची आंतरराष्ट्रीय पत रसातळाला जाते आणि व्यापार पूर्णपणे ठप्प होतो। अशातच आणखी एक मोठा धक्का बसला। जो अनिवासी भारतीय म्हणजेच NRI लोक होते, त्यांनी भारतातली आपली तब्बल 900 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक अचानक काढून घेतली। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF कडून भारताला 755 दशलक्ष डॉलर्स मिळाले होते।
पण चालू खात्याची तूट भरून काढण्यासाठी ते समुद्रातल्या थेंबासारखे पुरेसे नव्हते। या नामुष्कीतून देशाला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबईत एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर बैठक झाली। चर्चा सुरू झाली की आता पैसा आणायचा कुठून। तेव्हा काही अधिकाऱ्यांनी सरकारला आठवण करून दिली की आपल्याकडे एक हुकुमी एक्का आहे, तो एक्का म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत असलेलं सोनं। हेच सोनं गहाण ठेवून आपण डॉलर उभे करू शकतो असा प्रस्ताव पुढे आला। भारताच्या संस्कृतीत सोन्याला खूप मोठं आणि पवित्र स्थान आहे। आपल्या घरात जेव्हा सोन्याला हात लावला जातो किंवा ते गहाण ठेवलं जातं तेव्हा समजायचं की कुटुंबावर खूप वाईट वेळ आली आहे। देशाच्या बाबतीतही हेच होतं। सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेणं म्हणजेच देशाची अब्रू पणाला लावण्यासारखं होतं। म्हणूनच हा अख्खा प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला। हा सोन्याचा प्रवास 2 टप्प्यात पार पडला। पहिला टप्पा मे 1991चा होता। देशात तेव्हा चंद्रशेखर यांचं काळजीवाहू सरकार होतं। रिझर्व्ह बँकेने आधी तस्करांकडून जप्त केलेले 20 टन सोनं बाहेर काढलं होतं। हे सोनं गुप्तपणे मुंबई विमानतळावरून विमानात चढवून स्वित्झर्लंडच्या युनियन बँकेत गहाण ठेवलं आणि त्या बदल्यात 200 दशलक्ष डॉलर उभे केले। त्यानंतर जूनमध्ये PV नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आलं आणि अर्थमंत्री बनले डॉक्टर मनमोहन सिंग। पण संकट अजून टळलं नव्हतं। जुलै 1991 मध्ये दुसरा टप्पा सुरू झाला। परिस्थिती एवढी बिकट झाली की आता थेट रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत साठ्यातून तब्बल 47 टन सोनं बाहेर काढण्याचा निर्णय घ्यावा लागला। हे सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडे गहाण ठेवायचं होतं। या ऑपरेशनची माहिती फक्त रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर S व्यंकटरमण, पंतप्रधान आणि मोजक्या मंत्र्यांनाच होती। लोकसभा निवडणुका नुकत्याच संपल्या होत्या। राजीव गांधी यांच्या हत्येमुळे देश आधीच दुःखात होता। त्यामुळे निवडणुका संपेपर्यंत सरकारने सोन्याला हात लावला नाही। पण जशा निवडणुका पार पडल्या तसं भारतातलं सोनं 4 वेळा हवाई मार्गाने परदेशात पाठवण्यात आलं। या एकूण 67 टन सोन्याच्या बदल्यात भारताला सुमारे 600 मिलियन अमेरिकन डॉलरचं कर्ज मिळालं, ज्याने भारताची तातडीची देणी चुकती केली। हे ऑपरेशन कितीही गुप्त असलं तरी शेवटी ही बातमी बाहेर आलीच। 7 जुलै 1991 हा रविवारचा दिवस होता। द इंडियन एक्सप्रेसचे मुंबईतले एक पत्रकार शंकर अय्यर आणि कॅमेरामन मुकेश परिपियानी यांना एक सोर्स कडून टीप मिळाली की रिझर्व्ह बँकेकडून काहीतरी मोठा माल विमानतळाकडे रवाना होणार आहे। हे दोघे तातडीने मुंबईच्या सहारा विमानतळावर पोहोचले। विमानतळाच्या कंपाऊंड वर चढून त्यांनी पाहिलं तर काय, रिझर्व्ह बँकेच्या करड्या रंगाच्या गाड्या एक मोठ्या कार्गो विमानाजवळ उभ्या होत्या आणि त्यातून काही पेट्या विमानात चढवल्या जात होत्या। खातरजमा केल्यावर त्यांना समजलं की यात दुसरं तिसरं काही नसून देशाचं सोनं आहे। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 जुलै 1991 रोजी इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर ही बातमी मोठ्या अक्षरात छापून आली आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। विरोधी पक्षांनी गदारोळ केला, सरकारने देशाची अब्रू विकली आणि अशी टीका झाली। रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं। या सोन्याच्या वाहतुकी दरम्यान आणखी एक अजब प्रसंग घडला, ज्याचा उल्लेख तत्कालीन अर्थ सचिव Y.V. रेड्डी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे। जेव्हा हे सोनं रिझर्व्ह बँकेच्या गाड्यांमधून कडक सुरक्षेत विमानतळाकडे निघालं तेव्हा वाटेतच एका गाडीचा टायर अचानक पंक्चर झाला। गाडी रस्त्यात मध्येच थांबली। गाडी थांबताच मागच्या गाडीतून अर्धा डझन कमांडोंनी तात्काळ उड्या मारल्या आणि त्या सोन्याच्या गाडीला चहूबाजूंनी घेरलं। रस्त्यावर अचानक एवढी सुरक्षा पाहून बघ्यांची मोठी गर्दी झाली। सुदैवाने तेव्हा लोकांकडे स्मार्टफोन किंवा कॅमेरे नव्हते, त्यामुळे तो प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही। पण तिथे उपस्थित असलेले एक्सप्रेसचे फोटोग्राफर सुधीर ओलवे यांनी त्या ऐतिहासिक क्षणाचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले होते। भारताला आपल्या आर्थिक धोरणात खूप मोठे आणि धाडसी बदल करणे भाग होते। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजे IMF ने कर्ज देण्यासाठी भारतासमोर एक अट ठेवली होती। भारताला आपली बंदिस्त अर्थव्यवस्था जगासाठी खुली करावी लागेल आणि याच संकटाचं संधीत रूपांतर केलं तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी। 24 जुलै 1991 रोजी त्यांनी संसदेत ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला। त्यांनी देशात LPG म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण जाहीर केलं। मनमोहन सिंग यांनी वर्षानुवर्ष चालत आलेलं जाचक लायसन्स राज म्हणजेच परवाना राज एका झटक्यात संपवून टाकलं। परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी मार्ग मोकळे करून दिले। रुपयाचे अवमूल्यन करून देशाच्या निर्यातीला मोठी चालना दिली।
भारतीय बाजारपेठ जागतिक पातळीवर खुली झाली आणि याच एका निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने अशी काही भरारी घेतली की भारत एक वेगानं विकसित होणारी जागतिक महाशक्ती बनला. म्हणूनच डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारतातील आर्थिक सुधारणाचे जनक मानले जाते. तर मित्रांनो, 1991चं ते संकट आणि भारताने घेतलेला तो धाडसी निर्णय हा आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. ज्या देशाकडे कधी अवघ्या 2 ते 3 आठवड्यांचे चलन उरले होते, त्याच भारताच्या परकीय चलनसाठा आज 2024-25 आणि 2026च्या काळात $700 अब्ज जवळ पोहोचला आहे. ज्या बँकेने आज कधी सोनं गहाण ठेवलं होतं, तीच रिझर्व्ह बँक आज जगातून सर्वात जास्त सोनं खरेदी करणाऱ्या बँकांपैकी एक बनली आहे. आपण आपले गहाण ठेवलेले सगळे सोने डिसेंबर 1991च्या अखेरीस सुखरूप परत आणले होते. हा आपल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा विजय होता. तुम्हाला काय वाटतं? नागरिकांनी काही काळ सोनं खरेदी न करणं थांबवलं तर देशाची अर्थव्यवस्था खरोखर अधिक मजबूत होईल का? नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का? आणि या सखोल विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.